आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले, जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले। हा जो निर्णय झालेला आहे अत्यंत चुकीचा झालेला आहे। सरकारने गुगली टाकली, सरकारने एक तर जरांगेला फसवलाय किंवा ओबीसीला फसवलाय, दोन पैकी एक होऊ शकते। त्यामुळे आरक्षण जर मराठा समाजाला ओबीसी मधून हैदराबाद गॅजेट लावून GR काढून अशा पद्धतीने मागच्या दराने जर ओबीसी करणं चालू असेल तर हे परमनंट भटके विमुक्त छोट्या छोट्या जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता आणि तो सरकारने साधलेला आहे। याच्यामुळे ही लढाई परत ओबीसी आणि मराठा, ओबीसी वर्सेस सरकार चालूच राहील। फार मोठा अन्याय ओबीसीवर झालेला आहे, न भरून निघणारं नुकसान आहे। मागच्याही वेळेस जरांगे पाटलांना असंच या लोकांनी शेंडी लावली म्हटलं तरी चालेल, मूर्ख बनवलं म्हटलं तरी चालेल। याही वेळेस तेच केलंय सरकारने। एक तर ते झालं असेल किंवा ओबीसीवर अन्याय झाला, ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणणारं सरकार, जे ओबीसी आपला DNA आहे म्हणणारं सरकार ओबीसीला प्रचंड भूकंपाचा धक्का दिलेला आहे। आणि हे कधी ओबीसीचं न भरून निघणारं नुकसान आहे, राजकीय नुकसान होणार आहे। छोट्या छोट्या जातींचं तुम्ही आरक्षणाचं हडप करण्याचं हा कारस्थान सरकारने केलेला आहे। आणि म्हणून मी म्हणत होतो की तुम्ही कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला लावा, ABCD करा, त्यांना वेगळं आरक्षण द्या। माझं कोणी लक्षात घेतलं नाही। आता ओबीसीने समजून घ्यावं की हा मोठा अन्याय, एक प्रकारचा सरकारने डाका टाकलेला आहे ओबीसीच्या आरक्षणावर आणि तसंही हे टिकणार नाही। त्यामुळे परंतु सरकार त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे। एन प्रकारे मराठा समाजाला ओबीसीकरण करणं हेच सरकारची इच्छाशक्ती होती, त्यांनी ती पूर्ण केली। मागासवर्गाच्या बाजूने हे सरकार उभं नाहीये, मागासवर्गाच्या विरोधात हे सरकार आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।